अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स बघायला मिळते। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी 45 मिनिटांची आरके मीटिंग झाली, ज्यात प्रकाश आंबेडकर एक नवाच अकोला पॅटर्न आणू पाहतात, ज्यामुळे अकोल्यातली राजकीय समीकरणच बदलत आहेत। अकोला महानगरपालिका 80 नगरसेवकांचे आणि सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा हा 41 इतका आहे। आता इथला निकाल कसा लागला ते बघूयात। तर भाजपचे 38, शिंदे शिवसेनेचा 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, काँग्रेसचे 21, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, वंचितचे 5, MIMचे 3, शहर विकास आघाडीचा 1 आणि अपक्ष 1 नगरसेवक निवडून आलाय। थोडक्यात 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाहीये। भाजपला बहुमतासाठी 3 नगरसेवकांची गरज आहे। शिंदे सेनेचा 1 नगरसेवक सोडला तर इतर कोणी भाजपच्या बाजूने येण्यासाठी तयारच होईना। भाजपचे सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून येऊनही, बहुमताच्या जवळ येऊनही अकोला महापालिकेमध्ये भाजपची संधी हुकली। इतकंच नाही तर मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये भाजपच्या तब्बल 10 नगरसेवकांची संख्या कमी झाली। ही भाजपसाठी धोक्याची घंटाच समजली जाते। तेच दुसऱ्या बाजूला वंचित आघाडीने अकोल्यातले आपले नगरसेवक 3 चे 5 नगरसेवक केले, तर काँग्रेसने आपली संख्या चांगलीच वाढवली। 13 नगरसेवकांच्या काँग्रेसचे यावेळी 21 नगरसेवक निवडून आलेत। बाकी सेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांच्या सेनेची संख्या 2 ने कमी झाली। सेना एकत्रित असताना 8 नगरसेवक निवडून आले होते, आता ही संख्या 6 वर आली। तर असं सगळं आकड्यांचं गणित अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। महापालिका निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत जाहीर झाली आणि सोडतीनंतर सगळेच पक्ष ॲक्शन मोडमध्ये आलेत। त्याचमध्ये वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही कामाला लागले। तुम्ही म्हणाल भाजपचे इथं सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आलेले असताना 5 नगरसेवक निवडून आणलेल्या वंचितची अगरबत्ती कोण लावणार? पण खरं तर 5 नगरसेवक असलेली वंचितच इथं खरा पॉलिटिकल गेम खेळते। तो गेम म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा अकोला पॅटर्न। भूतकाळातला अकोला पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, पण आता प्रकाश आंबेडकर नक्की काय करतायत? तर अकोला महानगरपालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला बहुमताच्या आकड्याने हुलकावणी दिली। याच संधीचा फायदा घेत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि MIMने आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची मदत मागितली। भाजपकडे 38 जागा असून त्यांना बहुमतासाठी अवघ्या 3 जागांची गरज आहे। ही जुळवाजुळव रोखण्यासाठी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। यशवंत भवन या आंबेडकरांच्या निवासस्थानी झालेली 45 मिनिटांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। 45 मिनिटं चाललेल्या या बैठकीमध्ये भाजपला रोखण्यासाठी प्लॅन आखण्यात आला। विशेष म्हणजे या बैठकीला शरद पवार गट, अजित पवार गट आणि MIMचे नेतेही उपस्थित होते। याच बैठकीत 21 नगरसेवक असलेल्या काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी मोठी खेळी खेळली। आम्हाला कोणतेही पद नको, फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, असा प्रस्ताव काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि वंचितला दिलाय। काँग्रेसने त्याग करण्याची तयारी दाखवली, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी लागलीच हालचाली सुरू केल्या। पण इथेच भाजपने खरी खेळी केली। अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साथ घातली। त्यानंतर मात्र काँग्रेसनेही ठाकरे गटाला मोठा प्रस्ताव दिला आणि आता आंबेडकरांना पाठिंबा देण्याची विनंती केली। कारण सत्ता स्थापनेमध्ये वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची किंग मेकरची भूमिका आहे। हेच लक्षात घेऊन काँग्रेसने सगळे विरोधी पक्षांना एकत्र आणून प्रकाश आंबेडकरांच्या 5 आणि ठाकरेंच्या 6 नगरसेवकांच्या मदतीने भाजपला शह देण्याची तयारी केली। जर वंचित आणि ठाकरे गट एकत्र आले तर अकोल्यामध्ये भाजपची सत्तेची गणितं बिघडू शकतात। या सगळ्या घडामोडींमध्ये विशेष बाब म्हणजे अकोला महानगरपालिकेची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाने एकत्रित मिळून लढवली होती। राष्ट्रवादीच्या एका महिला उमेदवाराचा विजय झाला असताना त्यांचे पती काँग्रेस सोबत प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला उपस्थित होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि नगरसेवक रफिक सिद्दीकी, MIMचे पदाधिकारी सय्यद मोसिम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा असलेला एकमेव विजयी झालेले नगरसेवक त्यांचे पती फयाज खान असे सगळेजण बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे अजित पवारांचा नगरसेवकही आंबेडकरांना जाऊन मिळाला। या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की एकत्र आल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपल्याला काय त्रास होऊ शकतो याच्या चर्चाही झाल्या। महापौर बसवायचा असेल तर कशा पद्धतीने बसवायला पाहिजे याविषयी चर्चा झाली। सत्तेचं वाटप कसं असायला पाहिजे याविषयी चर्चा झाली। एकंदरीत सकारात्मक चर्चा झाली असं आंबेडकरांचं म्हणणं आहे। सकारात्मक चर्चा झाली यावर त्यांनी जोर दिला, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी नवा अकोला पॅटर्न राबवणार आहेत असं दिसून येतंय। अकोल्यात निर्माण झालेल्या या हाय व्होल्टेज राजकीय पेचामुळे महापौर कुणाचा होणार? भाजपच्या हातातोंडाशी आलेले महापौर पद जाणार का? वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट नेमकी कोणाची पाठराखण करणार यावर अकोला महानगरपालिकेच्या सत्तेचं भवितव्य अवलंबून असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? कोण होईल इथला महापौर? कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।